Hello everyone, the time has come and I'm excited to take you along on my journey. Before we start, just pause. तुम्ही जर माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर hit the subscribe button. If you enjoy following my journey, don't forget to like and share. आणि तुम्हाला काही डाऊट्स असेल, सजेशन असेल तर feel free to drop them in the comments below. अँड ॲज यू कॅन सी ज्या दिवशी आम्ही निघालो पुण्याहून मुंबईला जायला तर खूप जास्त मुसळधार पाऊस पडत होता आणि आम्ही पोचलो एअरपोर्टला रात्री. आय हेडेड टुवर्ड्स द चेक इन क्यू फॉर लुफ्तांझा अँड द प्रोसेस टूक अबाउट हाफ ॲन आवर. नेक्स्ट वॉज सिक्युरिटी चेक जे खूप स्मूथली झालं आणि त्याचे थोडेफार डिटेल्स माझ्या एंडने मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये दिले आहेत. आणि द फायनल स्टेप वॉज इमिग्रेशन वेअर द इंटरव्ह्यूअर वॉज महाराष्ट्रीयन. त्यांनी खूप जास्त बेसिक क्वेश्चन्स विचारले, टुक माय बायोमेट्रिक्स अँड फोटो फॉर व्हेरिफिकेशन. आणि वन्स एव्हरीथिंग वॉज चेक्ड आउट आय वॉज अप्रूव्ड अँड रेडी टू गो. देअर इज लॉट टू डू हिअर. तुम्ही एअरपोर्टवर कुठे फिरू शकता. तुम्हाला खायचं असेल, तुम्हाला शॉपिंग करायची, शॉपिंग नसेल करायची तर तुम्ही जस्ट जाऊन फिरू शकता. आणि तुमच्या गेटवर यायलाच तुम्हाला खूप वेळ लागतो. सो तुम्हाला बोर तर नाही होत. ज्यांना एकट्याला राहायला बोर नाही होत त्यांना काहीच वाटणार नाही वेटिंग करायला. सो असं गोष्ट आहे. आणि खूप पाऊस पडत आहे आणि आम्हाला प्रश्न पडला होता की आमची फ्लाईट डिले तर नाही होणार, पण असं काहीच नाही आहे. शेवटी हा जुलै आहे आणि जुलैचा पाऊस म्हटल्यावर तुम्ही बघू शकता पाऊस खूप जोरात पाऊस पडत आहे, पण हवा एवढी नाही आहे. त्यामुळे होपफुली काही डिले नाही होणार. येस, आय थिंक हाफ ॲन आवरमध्ये माझं बोर्डिंग स्टार्ट होऊन जाईल आणि आम्ही आज जाऊ. अँड आय एम रिअली एक्सायटेड. हॅलो गाईज, सो मी आता माझ्या गेटजवळून बसली आहे. आत्ताच मी सँडविच खाल्लं आणि मी खूप लवकर आले होते. लवकर म्हणजे काही लिहितातच की तुम्ही ॲटलिस्ट 3.5 तास तरी लवकर यायला पाहिजे. सो दॅट तुम्हाला जर इन केस खूप गर्दी असेल, लाईन असेल, वॉटेवर इमर्जन्सीमध्ये काही होऊ शकतं. सो लवकर आलेलं नेहमी चांगलं आहे. सो माझं खूप लवकर सिक्युरिटी चेक इन पण झालं कारण खूप गर्दी नव्हती आणि इमिग्रेशन पण खूप स्मूथली झालं. आणि त्याच्यानंतर मग मी असंच इकडे तिकडे फिरले, थोडंसं एक्सप्लोअर केलं की ते काय आहे काय नाही आहे. थोडंसं खाल्लं, थोड्या वेळ गेटजवळ बसले आणि परत मग थोडं फिरले. आणि आता मला समजलं की माझी फ्लाईट हाफ ॲन आवर डिले झाली आहे. सो इट्स फाईन, त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही आहे कारण आता ॲक्च्युली वेदर कंडिशनमुळे थोडंसं इकडे तिकडे होणं अपेक्षित होतं. सो तसा काही इश्यू नाही आहे. आणि आता मी वाट बघत आहे की कधी मी बोर्ड होणार आणि आय एम रिअली एक्सायटेड. आणि मी तुम्हाला माझ्यासोबत जर्नीमध्ये ठेवणार आहे सोबत. सी व्हॉट हॅपन्स. मीनवाईल तुम्ही पॉज करून बघू शकता. माझी फर्स्ट फ्लाईट होती मुंबई टू म्युनिक, देन म्युनिक टू वॉशिंग्टन DC ड्यूल्स एअरपोर्ट. आणि सेकंड फ्लाईट होती वॉशिंग्टन टू वॉशिंग्टन स्टेट सिएटल एअरपोर्ट. अँड राईट नाव आय एम ॲट द म्युनिक एअरपोर्ट, जर्मनी. अँड माझा 6 तासाचा लेओव्हर होता इथे. आणि इट्स अप टू यू, तुम्ही स्वतःला कसं बिझी ठेवायचं किंवा एंटरटेन करायचं सो दॅट यू डोंट फील लोनली when you are alone. And here we are ready to board for our second flight, and this is how the airport looks from the runway. And can you imagine, there was a road under the airport and the airport was really beautiful. And this is how you have to wait for your turn to take off. And this is the flight right now taking off. आणि दिस वॉजंट फर्स्ट टाईम मी फ्लाईटमध्ये बसत होते. मी सिन्स चाइल्डहूड फ्लाईटमध्ये बसत आली आणि कितीही वय झालं तरी जी फिलिंग टेक ऑफ आणि लँडिंगच्या वेळेस येते
It's amazing. And finally, here I am. I have reached Seattle airport आणि माझा भाऊ मला घ्यायला आला होता. And it was a really great feeling to meet him after a long time. तर मी आणि यश एअरपोर्टवरून डायरेक्ट थोडीफार ग्रॉसरी घ्यायला गेलो होतो. And he was really excited. जे त्यांनी दाखवलं नाही पण I'm his sister, I could feel it. And finally we have reached home and this has to be his room. Literally पार्किंगमधून मी ओळखलं की ही यशचीच रूम आहे. सगळीकडे आर्सनल 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 आर्सनल. This is the next morning. Like literally 5-6लाच जाग आलेली आणि I had my coffee. The climate was amazing. And guess what? यशच्या घराच्या बाल्कनीमधून लिटरली एक रॅबिट बाहेर आलं होतं and it was cute. And this was the view from the balcony. एक hilltop होतं and guess what? This is the dog's park. आणि यश जाणार होता ऑफिसला सो आम्ही काय करणार दिवसभर सो तो म्हणला की तुम्ही हिलवर चालायला जा and we were like की ठीक आहे नॉर्मल हिल असेल पण गेस वॉट मीनवाईल हे ऐका. सो माझ्या आईचं म्हणणं आहे इथे वांगी भाजायला भरपूर काड्या आहेत. काय करायचं भाजायची का? जस्ट जळगावकर थिंग्स. लॉल इट वॉज जस्ट अ जोक. सो दिस इज द बॅक साइड आणि दिस वॉज द पाथ टुवर्ड्स द हिल टॉप. And now just enjoy the rustling sound of the leaves and feel the peace. आणि अनएक्सपेक्टेडली या हिलटॉपवर काय बघायला मिळालं तर सो ऑर्गनाइज्ड अँड वेल प्लॅन्ड घरं होते. आम्ही विचार पण नव्हता केला की इथे वर एवढे छान वस्ती असेल आणि यशनी पण आम्हाला अशी काही आयडिया दिली नव्हती. मे बी फॉर अ रिझन अँड बरं झालं बिकॉज वेन यू एक्सपिरियन्स समथिंग अनएक्सपेक्टेड इट जस्ट काउंट्स. आणि आम्ही पुन्हा खाली आलो वर फिरून झाल्यावर आणि आम्ही खाली एक्सप्लोअर करत होतो. सो दिस वॉज द एरिया वेअर यू कॅन डू बॉनफायर अँड चिल अराउंड विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स. आणि हा इंडोर पूल होता राईट साईडला. इथे माझे आई पप्पा गाणी ऐकत ऐकत बॅग अनपॅक करत होते. मीनवाईल मी थोडी एडिटिंग केली आणि आफ्टर दॅट माझी आईने लंचची तयारी केली. सो आईने बनवले ते भेंडी आणि मस्त मस्त जळगाव स्पेशल शेवभाजी, कोशिंबीर, जिरा राईस, पोळी. वाव इट वॉज अमेझिंग. आणि डायनिंग टेबल होतं डायरेक्ट बाल्कनीजवळ. सो आम्ही रोज एकदम मस्त व्ह्यू बघत बघत जेवण करायचो. अँड नॉट अ सिंगल डे वी मिस्ड इंडियन फूड बिकॉज ऑब्वियसली आईसोबत होती आणि आम्ही रिलेटिव्सकडे पण राहिलो होतो. And now we have come to the end of this vlog and next vlog मध्ये मी तुम्हाला माझ्यासोबत नेणार आहे to the Las Vegas trip. Stay tuned. Bye bye.